चला तर बालदोस्तांनो, आता आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 2 मधील कुकू ही पोएम गाऊन घेणार आहोत. तर बघा, आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडावरती कोकीळ नावाचा पक्षी, तर त्या कोकीळशी रिलेटेड, कुकूशी रिलेटेड या ठिकाणी आपल्याला पोएम दिलेली आहे. लिसन, रिपीट अँड सिंग. ऐका, म्हणा आणि हे गाणे म्हणा. ओके, चला. कुकू कुकू, what do you do? In April, I open my bill. In May, I sing all day. In June, I change my tune. In July, away I fly. In August, go I must. In August, go I must. या पद्धतीने कुकू ही पोएम तुम्ही गाऊन घ्यायची आणि पाठांतर करायचे. बघा, पहिला प्रश्न, फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोएम. ह्या कवितेमध्ये आलेले रायमिंग वर्ड्स शोधा. कुकू, डू. एप्रिल, बिल. मे, डे. जून, ट्यून. जुलै, फ्लाय. ऑगस्ट, मस्ट. प्रत्येक जी ओळ आहे, प्रत्येक जी या ठिकाणी आपल्याला जो प्रत्येक ओळ दिलेली आहे कवितेची, त्या प्रत्येक कवितेच्या शेवटच्या शब्दामध्ये या ठिकाणी रायमिंग वर्ड्स जोडलेले आहेत. बघा, लिसन टू द नेम्स ऑफ मंथ्स, टिक द वन्स दॅट आर देअर इन दिस पोएम. आता या पोएममध्ये आलेल्या मंथ्सची नावं गेस करायची आहेत. महिन्यांची नावे ऐका आणि कवितेत आलेल्या महिन्यांवर बरोबर अशी खूण करा. बघा, एप्रिल, दॅट इज द 4th मंथ. मे, जून, जुलै, ऑगस्ट हे सगळे क्रमाने येणारे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च दिलेला नाही. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हे मंथ्स या ठिकाणी दिलेले आहेत. कॉपी द नेम्स ऑफ मंथ्स, राईट दिस नेम्स इन मराठी अलॉंग साईड. हे सगळे महिने जे दिलेले आहेत या ठिकाणी हे महिन्यांची नावे कॉपी करा, वहीत लिहा आणि अलॉंग साईड म्हणजे त्याच्याच बाजूला मराठीतून सुद्धा ती नावे लिहा. फॉर एक्झाम्पल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड द लास्ट वन इज डिसेंबर. अशा पद्धतीने छोटीशी कुकूची पोएम तुम्हाला दिलेली आहे. तर हिची जी चाल आहे ती तुम्ही लक्षात ठेवा.